भारताचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर झालाय. पण या आकड्यांच्या खेळात नेमकं दडलंय काय, हे फक्त जमा खर्चाचं गणित नाहीये, तर हा आहे आपल्या देशाच्या भविष्याचा रोडमॅप. चला तर मग बघूया यात काय खास आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न, भारत आपलं भविष्य घडवण्यासाठी सगळ्यात जास्त पैसे कुठे लावतोय? सरकारच्या मते विकासाचं इंजिन काय असणार आहे? या बजेटमध्ये त्याची उत्तरं दडलेली आहेत. या बजेटमध्ये 4 गोष्टी खरंच लक्ष वेधून घेतात. एक म्हणजे ग्रीन एनर्जीसाठी एक मोठा पुश. दुसरं, गावाकडच्या रोजगारासाठी एक नवी स्कीम. तिसरं, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांसाठी एक सरप्राईज. आणि चौथं म्हणजे देशाची आर्थिक तब्येत कशी आहे याची एक झलक. चला मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. ह्या बजेटमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, भारताचा पुढचा विकास हा ग्रीन असणार आहे. म्हणजे क्लीन एनर्जी आणि मेड इन इंडिया या 2 गोष्टींवर सरकारचा पूर्ण फोकस आहे. आता जरा आकडे बघूया, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. इथे बघा, सरकारचा सगळा जोर हा सोलर एनर्जीवर आहे, हे अगदी उघड आहे. सौर ऊर्जेला मिळाले तब्बल 305 अब्ज रुपये आणि त्याच्या तुलनेत पवन ऊर्जा आणि बाकीचे पर्याय खूपच मागे पडलेत. म्हणजे संदेश अगदी सरळ आहे, भारताची एनर्जी क्रांती ही सूर्याच्या शक्तीवर चालणार आहे. बरं, मग एवढ्या पैशांचं करणार काय? तर सगळ्यात जास्त भर आहे तो इलेक्ट्रिक गाड्या आणि त्यांच्या बॅटऱ्या बनवणं सोपं आणि स्वस्त करण्यावर. सरकारला वाटतंय की ईव्हीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, विशेषतः बॅटरी, आपल्याच देशात बनाव्यात. म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहायला नको. ओके, तर मोठ्या आर्थिक गप्पांनंतर आता त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्याचा थेट आमच्या आयुष्यावर परिणाम होतो, म्हणजे नोकरी आणि आरोग्य. आणि हो, इथे सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. खास करून ग्रामीण भागासाठी या बजेटमध्ये एक मोठी घोषणा आहे. एका नव्या रोजगार योजनेसाठी सरकारनं तब्बल 95,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. तर हा बदल नेमका काय आहे? बघा, जी जुनी मनरेगा योजना होती तिच्या जागी आता एक नवी योजना आली आहे. नाव जरा विचित्र आहे, VBGRAMG, पण नावाला सोडून द्या. महत्वाचं हे आहे की यात कामाचे दिवस 100 वरून थेट 125 केले आहेत. आणि आता फक्त अकुशल कामं नाही, तर कुशल कामांवर पण भर दिला जाणार आहे. म्हणजे गावात शाळा, रस्ते अशा टिकणाऱ्या गोष्टी तयार होतील. नोकरी तर झाली, पण आरोग्य? हो, त्यावरही सरकारने लक्ष दिलेलं दिसतंय. आरोग्य मंत्रालयाच्या बजेटमध्ये जवळपास 10% तगडी वाढ केली आहे. मग हा वाढीव पैसा जाणार कुठे? तर बघा, नवीन हॉस्पिटल्स बांधण्यावर, बायोफार्मा शक्ती नावाच्या मिशनमधून आपल्याच देशात औषधं बनवण्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरची औषधं स्वस्थ करण्यावर हा पैसा खर्च होणार आहे. चला, आता त्या विषयावर येऊया ज्याची सगळेच वाट बघत असतात, टॅक्स. आपल्या खिशावर याचा काय परिणाम होणार बघूया. ओके, तर बदलांबद्दल बोलण्याआधी एक मिनिट थांबा. आधी हे समजून घेऊ की हा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT असतो तरी काय. एकदम सोपा आहे. शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा काही विकत घेतो किंवा विकतो तेव्हा त्यावर लागणारा हा एक छोटासा टॅक्स आहे. आणि इथेच शेअर बाजारातल्या ट्रेडर्ससाठी एक मोठी आणि कदाचित धक्कादायक बातमी आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी STT खूप जास्त वाढवलाय. फ्युचर्सवर तर तब्बल 150% आणि ऑप्शन्सवर 50% वाढ. यातून सरकारला काय सांगायचंय की बाजारात जी रोजची सट्टेबाजी चालते तिला कुठेतरी आवर घालायचंय. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एक्सपर्ट्सच्या मते सरकारचा हेतू यातून पैसे कमावण्याचा नाहीये, उलट हा टॅक्स वाढवून त्यांना बाजारातली स्पेक्युलेशन कमी करायची आहे. लॉजिक सरळ आहे, ट्रेडिंग महाग झालं की लोक ते कमी करतील. पण थांबा, सगळ्याच बातम्या वाईट नाहीयेत. सामान्य टॅक्सपेयर्ससाठी एक चांगली बातमी आहे. तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीही बदल झालेला नाहीये. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जे लोक परदेशात शिक्षणासाठी किंवा मेडिकल ट्रीटमेंटसाठी पैसे पाठवतात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यासाठी TCSचा रेट 5% थेट 2% आणला आहे. ओके, तर या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींमधून बाहेर पडून आता जरा बिग पिक्चर बघूया. देशाच्या अर्थव्यवस्थेचं नेमकं चाललंय काय? सरकार एकीकडे विकासावर खर्च करतंय आणि दुसरीकडे आर्थिक शिस्त पण पाळायची आहे. मग हा बॅलन्स कसा साधला जातोय? या बजेटमधला कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आकडा कोणता असेल तर तो हा आहे,
4.3%. ही आहे सरकारची फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट कमी करण्याची टार्गेट. सोप्या भाषेत सरकारचा खर्च आणि कमाई यातला अंतर कमी करायचं आहे, जेणेकरून कमी कर्ज घ्यावं लागेल. आणि हे आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने एक खूप मोठं पाऊल आहे. मग ओव्हरऑल पिक्चर काय दिसतोय? तर अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट चांगला राहील असा अंदाज आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे रस्ते, पूल अशा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवरचा खर्च कमी केलेला नाही. तो सुरूच ठेवला आहे. कारण ह्याच गुंतवणुकीमुळे भविष्यात देशाच्या विकासाला खरी गती मिळते. आणि इथेच आपण या बजेटच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. बघा, एका बाजूला ग्रीन एनर्जी आणि लोकांच्या कल्याणावर प्रचंड खर्च करण्याची योजना आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक शिस्त पाळण्याचं वचन आहे. मग सरकार या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स साधू शकेल का? ही एक मोठी तारेवरची कसरत आहे आणि याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.